हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंटमध्ये. मित्रांनो, मागच्या संडेला मी 2 व्हिडिओ अपलोड केले होते. त्यापैकी एक संडे मोटिवेशनचा व्हिडिओ होता. त्यानंतर सेकंड व्हिडिओ होता की ॲड येईपर्यंत नेमकं काय करावे, तलाठ्याची ॲड येईपर्यंत नेमकं काय करावे. हे 2 व्हिडिओ मी अपलोड केले होते. त्या व्हिडिओच्या एंडिंगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की नेक्स्ट संडेला तुम्हाला नेमकं कशावर व्हिडिओ पाहिजे हे तुम्ही विचारलं होतं. त्यापैकी मी विचारलं होतं तुम्हाला. त्यापैकी तुमच्या बऱ्याचशा मुलांच्या काही कमेंट्स आल्या. काही लोकांनी मला पर्सनल टेलिग्राम मेसेज केले होते आणि तुमचे प्रश्न कोणकोणते होते मित्रांनो, की तलाठी एक्झाम क्रॅक करण्यासाठी पास होण्यासाठी तुम्ही नेमका अभ्यास कसा केला होता, तलाठीचा अभ्यास कसा केला होता, यासंबंधी कमेंट आल्या होत्या. त्यानंतर मित्रांनो एक पूर्ण स्ट्रॅटेजी सांगा असं कमेंट आलं होतं. त्यानंतर टाईम टेबल संदर्भामध्ये कमेंट आलं आणि त्यानंतर तुम्ही कोणते क्लास लावले का हे पण कमेंट आलं होतं. मित्रांनो बघा, मित्रांनो मी कोणतेही क्लास लावले नव्हते, बट एका व्यक्तीचं मार्गदर्शन घेतलं होतं. ठीक आहे, एका व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली मित्रांनो मी स्टडी केला होता आणि बस ते माझे आयडल आहे. ओके, याविषयी नंतर आपण कधी सांगेन तुम्हाला. ओके, तर यापैकी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुमचे 2 पॉईंट क्लिअर करतो. एक बेस्ट टाईम टेबल, तलाठीसाठी अभ्यासाचा तुमचा टाईम टेबल काय असायला पाहिजे ते क्लिअर करतो. त्यानंतर स्ट्रॅटेजी म्हणून स्ट्रॅटेजी सांगतो. ओके, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. आणि उद्याच्या मोटिवेशनच्या व्हिडिओमध्ये, उद्या म्हणजे संडेच्या मोटिवेशनच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी राहिलेले पॉईंट्स क्लिअर करेन. कोणता, मी अभ्यास कसा केला होता, मी अभ्यास कसा केला होता. ओके, मी अभ्यास कसा केला होता हा एक पॉईंट तुम्हाला क्लिअर करील. त्यानंतर मी क्लास तर लावले नव्हतेच. ठीक आहे, क्लास लावले नव्हतेच मित्रांनो, बट मी एक मार्गदर्शन घेतलं होतं. ठीक आहे, मार्गदर्शन कोणाचं घेतलं होतं, कसं घेतलं होतं, या सगळ्या गोष्टींविषयी तुम्हाला उद्या माहिती देईल. तो मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बघा, कारण या व्हिडिओपेक्षाही तो व्हिडिओ जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, उद्या मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत. त्यानंतर आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आजचा पहिला मित्रांनो टाईम टेबल बघू आता. ओके, वर एडिटिंगमध्ये टाकून देतो. टाईम टेबल बघू मित्रांनो. आज नेमका तुम्हाला स्टडी कोणत्या वेळेनुसार दिवसभरापैकी तुम्हाला किती तास अभ्यास करायचा आहे, कोणत्या वेळेला किती तास अभ्यास करायचा आहे आणि कोणत्या टायमिंगमध्ये कोणता सब्जेक्ट घ्यायचा आहे याची तुम्हाला माहिती देतो. बघा मित्रांनो, दिवसामध्ये तुमचे 24 तास असतात. 24 तासापैकी तुमचे 8 तास गेले झोपण्यामध्ये. किती राहिले? 16 राहते का? 16पैकी 6 तास तुमचे जेवण, अंघोळ, सगळ्या गोष्टी, जेवण, अंघोळ, फ्रेंड्सना, मित्रांना वगैरे भेटणे, 6 तास पुन्हा मायनस करा. किती होते तुमच्याकडे? 10 तास मित्रांनो राहते. या 10 तासापैकी आणखी तुमचा मित्रांनो वेळ कमी करून आणखी 7 तास किंवा 5 तास मायनस करून मित्रांनो तुमच्याकडे 5 तास दिसत आहे का? 5 तास तरी आरामात तुमच्याकडे शिल्लक राहतात मित्रांनो. बस मला तुमचे हे 5 तासच पाहिजे. 5 म्हणजे 5पैकी 3-4 तास ॲड यायच्या आधी पाहिजे. त्यानंतर ॲड आल्यानंतर 6 ते 7 तास पाहिजे. कधी? ॲड येण्याआधी आणि हे ॲड आल्यानंतर. ठीक आहे, ॲड आल्यानंतर 6 ते 7 पाहिजे तुमचेवाले मला, आणि ॲड यायच्या आधी 3-4 तास तुमचे पाहिजे. ओके, आणि समजा कोणी जॉब करत असेल, जॉब करून स्टडी करत असेल किंवा हाऊसवाईफ असेल आणि स्टडी करत असेल, तर या 6 तास 3-4 तासापैकी 2-3 तास जरी दिले मित्रांनो, सध्या सुरुवातीला एक इनिशियल म्हणजे सुरुवातीला तुम्ही 2-3 तास दिले तरीही सफिशियंट आहे. जे तुम्हाला अभ्यासाची सवय लागणे, या 2-3 तासापासून 6-7 तासापर्यंत मी तुम्हाला नंतर आरामशीर नेऊन देतो. फक्त मित्रांनो सुरुवात करा. सुरुवातीला तुमचं एक रोलिंगला लागा. सुरुवातीला रोलिंगला लागण्यापर्यंत तुम्ही 2-3 तास जरी अभ्यास केला तरीही सफिशियंट आहे. आणि हळूहळू मग तुम्ही तुमचं 1-1 मिनिट, 5-5, 10-10 मिनिटं, 20-20 मिनिटं वाढवत तुम्ही 6-7 तासांपर्यंत कसं पोचायचं मी तुम्हाला ते सांगतो. ओके, हा झाला मित्रांनो जे जॉब करत आहे आणि हाऊसवाईफ वगैरे आहे. जर तुम्ही 6-7 तास नाही झाला तरी इथे 5-6 तास जरी झाले, नंतर ॲड आल्यानंतर सुरुवातीला 5-6 तास करायचे आणि 5 ते 6 तास तुम्ही रेग्युलरली जरी स्टडी केला तर आरामात तुमचं सिलेक्शन होऊ शकतं मित्रांनो. आणि त्यासाठी मी तुम्हाला गायडन्स करतच आहो. ओके, त्यानंतर जे व्यक्ती आता फक्त मित्रांनो स्टडी करत आहे, तुम्ही काय करा, सध्या तुम्ही 3 ते 4 तास स्टडी करा किंवा 2 ते 3 तास स्टडी करा.
ज्यांच्याकडून अजिबात स्टडी होत नसेल मित्रांनो, त्यांनी 2-3 तास तरी बसा. नाही समजत असेल तुम्ही तरीही मित्रांनो बसा. हळूहळू तुम्हाला या गोष्टी समजायला लागेल. माझी पण मित्रांनो सुरुवात अशी झाली होती. जेव्हा मला काही नव्हतं समजत तेव्हा मी सुरुवातीला 2-3 तास स्टडी सुरू केला. त्यानंतर हळूहळू 5-5, 10-10 मिनटं, 20-20 मिनटं वाढवत नेऊन मित्रांनो 6-7 तासापर्यंत पोहोचलो होतो. आणि हा मित्रांनो माझा कधीचा टायमिंग आहे मित्रांनो, तलाठीच्या ॲड आल्यानंतर एक्झामच्या जवळजवळ. ठीक आहे, तर तलाठी पास होण्याआधी, तलाठी पास, ठीक आहे, तलाठी पास होण्याआधी मित्रांनो इथपर्यंत 7 तासाच्या आसपास मी स्टडी करायचो. सुरुवातीत मी 2-3 तास, 1.5-2 तासापासून सुरुवात केली होती. हळूहळू एक एक दिवस 2-2 दिवसांनी वाढवत ॲड आल्यानंतर मी जवळपास 6 तास अभ्यास करायचो मित्रांनो. 6 तास, बऱ्याच वेळेस 7 तास क्रॉस पण व्हायचे, बट एक ॲव्हरेज सांगतो तुम्ही 6 ते 7 तास मी स्टडी करायचो. काही दिवस मित्रांनो 6 तासांपेक्षा कमी स्टडी व्हायचा, 3-4 तासापर्यंत पण यायचा स्टडी, बट मी रेग्युलर होतो मित्रांनो, सातत्य ठेवलं होतं मी. ठीक आहे, सातत्य ठेवलं होतं. भलेही ज्या दिवस 6-7 तास स्टडी नाही होईल, त्याच्या नाही झाला तरीही मित्रांनो 2-3 तास तरी मी स्टडी करायचो त्या दिवशी. कारण की एक रेग्युलरिटी जर मेंटेन नाही झाली तर खूप लॉस होतो अभ्यासामध्ये. मागचं जुनं नवं सगळं पाठ सपाट होते. ज्या गोष्टी आधी वाचल्या होत्या त्याही विसरून जाते जर रेग्युलर नाही राहिलो तर. त्यामुळे तुम्ही एक सातत्य ठेवा. भलेही 2-3 तास अभ्यास केला तरीही चालते, फक्त सातत्य ठेवा सुरुवातीला. ओके, त्यानंतर बस तेच सातत्य तुमचं हळूहळू डेव्हलप होत जाईल आणि एक चांगला अभ्यास तुमचा 3-4 तासापासून 6-7 तासापर्यंत होऊन जाईल. ओके, ॲड आल्यानंतर तुमचा हा अभ्यास होऊन जाईल. एवढा इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. त्यानंतर मित्रांनो प्रॉपरली टाईम टेबल आता किती तास करायचा, दिवसातून मित्रांनो 7 ते 12पर्यंत. ठीक आहे, नेमकं काय वाचायचं आणि किती वाचायचं ते सांगतो. त्यानंतर मित्रांनो 12 ते 5पर्यंत. ठीक आहे, नेमकं काय वाचायचं आणि किती वाचायचं. आणि नंतर मग मित्रांनो 6 ते 11पर्यंत. ठीक आहे, 6 ते 11पर्यंत मित्रांनो नेमकं काय वाचायचं आणि किती तास वाचायचं, किती तास अभ्यास करायचा ते सांगतो. बघा, काहीही करून या 12 तासापैकी मित्रांनो तुम्हाला 4 तास काढायचे आहे. 4 तास बाजूला काढायचे अभ्यासासाठी. भलेही इथे 4 तास नाही झाला तरी 2 तास झाला ना तरीही मित्रांनो सफिशियंट आहे. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही टार्गेट्स मोठं ठेवा. जरीही मोठं टार्गेट नाही झालं तर छोटं तर टार्गेट आरामशीर कंप्लीट होऊन जाईल ना. तुम्ही आधी इथे 7 ते 12 एवढा अभ्यास करण्याचा 7 ते 12पर्यंतचं टार्गेट ठेवा सकाळचं. 7 ते 12मध्येही तुम्ही आणखी एक सब टार्गेट ठेवा, तुमचं 4 तास स्टडी झाला पाहिजे, 4 तास स्टडीसाठी वेळ मिळाला पाहिजे. ओके, त्यानंतर एवढं टार्गेट नाही झालं 4 तास सकाळी तर 2 तास तुमचं आरामशीर होऊन जाईल. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे का. त्यानंतर इथे बघा 6 आणि 4 10 इथे 5 तासापैकी 4 तास स्टडीसाठी वेळ द्या. जर 4 तास नाही झाले तरी 2 तास तुमचं होऊनच जाईल ना. 2 आणि 2 झाले 4 तास तुमची स्टडी. 2 तास प्लस 2 तास. आता मधातले मित्रांनो इथे काय करा, इथे 3 तास देण्याचा प्रयत्न करा. भलेही 3 तास नाही झाले तरी 1 तास तरी आराम तुम्ही स्टडी होऊन जाईल ना. 1 तास तरी स्टडी होऊनच जाईल. आता ॲड करा याच्यामध्ये किती होत आहे, 2 1 3 2 5 तास मित्रांनो तुमचा स्टडी होत आहे. आणि समजा सुरुवातीला 5 तास स्टडी नाही झाला तरीही मित्रांनो 2 ते 3 तास तुमचा स्टडी होऊन जाईल, आरामात होऊन जाईल. फक्त तुम्ही टार्गेट मोठे ठेवा. मोठे टार्गेट नाही जरी झाले तुमचे अचीव तरी छोटं टार्गेट आरामशीर अचीव होते. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे तुमची. आणि हां, ॲड यायच्या आधी टेस्टवर तुम्ही भर नाही दिला, टेस्टवर जास्त भर नाही दिला तरी चालते. इथे हप्त्यातून 1 दिवस 7 दिवसातून एक तरी टेस्ट सोडवली किंवा एक जरी पेपर प्रिव्हियस इयर पेपर सोडवला तरीही सफिशियंट आहे. ॲड आल्यानंतर तर आपल्याला काही मित्रांनो 2-3 दिवसानंतर पहिल्या महिन्यामध्ये 5 टेस्ट सोडवायचे आहे, नेक्स्ट महिन्यामध्ये 10 टेस्ट आणि तिसऱ्या महिन्यामध्ये 20 टेस्ट तुम्हाला सोडवायचे आहे. ओके, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. चौथा जर महिना भेटला तर आणखी 20 ते 30 टेस्ट इथे सोडवायचे आहे. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. बट ॲड यायच्या आधी फार कमीत कमी लक्ष प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर द्या. सुरुवातीला महत्त्वाचं काय मित्रांनो, आपला सिलेबस कंप्लीट होणं. ओके, सर्वात तुमचं सिलेक्शन कशावर डिपेंड आहे मित्रांनो, तुमच्या सिलेबसवर. जेवढा जास्त तुमचा सिलेबस कंप्लीट होईल तेवढं जास्त तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढतील. ओके, त्यामुळे तुम्ही
सिलेबसवर आधी जास्त भर द्या. आणि टेस्ट सिरीजचा मित्रांनो, टेस्ट सिरीज तुम्ही किंवा प्रिवियस इयर पेपर हप्त्यातून एक जरी सोडवले ॲड यायच्या आधी बरं, तरीही सफिशियंट आहे. फक्त ॲड आल्यानंतर तुम्हाला हप्त्यातून जवळपास 3 तरी टेस्ट सोडावं लागेल. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. त्यानंतर मित्रांनो आता स्ट्रॅटेजी, आजच्या स्ट्रॅटेजीचा नेमकं तुम्ही स्टडी नेमका काय करायचा, कोणता सब्जेक्ट कधी वाचायचं ते सांगतो. बघा मित्रांनो, या दरम्यान मित्रांनो तुम्हाला जे सब्जेक्ट कमीत कमी वाचन करून जास्तीत जास्त प्रश्न मिळवून देईल ते सब्जेक्ट तुम्हाला आधी घ्यायचे आहे. कोणकोणते? मराठी आणि इंग्रजी. मराठी अँड इंग्लिश हे सब्जेक्ट मित्रांनो तुम्हाला आधी घ्यायचे आहे. इथे फक्त इथे एक पुस्तक वाचायचं आणि इथे एक पुस्तक वाचायचं आहे. 2 पुस्तक वाचून तुमची मित्रांनो 50 प्रश्नांची तयारी होईल. ठीक आहे, फक्त 2 पुस्तक वाचून इथे 50 प्रश्नांची तयारी होईल. म्हणजे कमीत कमी मटेरियल वापरून जास्तीत जास्त आउटलुक या 2 ठिकाणी भेटेल तुम्हाला. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता ज्याचं टेन्शन मित्रांनो तुम्ही अजिबात घेऊ नका. हे मी तुम्हाला करून देत आहोत. तुम्हाला पूर्णच्या पूर्ण सिलेबस फ्रीमध्ये प्रोव्हाइड करून देतो मी. अजिबात तुम्ही काळजी करू नका. दोन्ही विषय मी फ्रीमध्ये शिकवून देतो आहे. आणि इंग्लिशचा प्रश्न आहे मित्रांनो, इंग्लिशसाठी मी एका व्यक्तीला विचारलं होतं क्लास घेण्यासाठी याच माझ्या चॅनलवर. आता त्यांचं उत्तर येईल 1-2 दिवसामध्ये, तुम्हाला मी सांगून देईन. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. हे तुम्हाला मी फ्रीमध्येच करून देतो आहे. हेच काय सगळं तुम्हाला मी तर सगळंच फ्रीमध्येच करून द्यायचा विचार आहे. फक्त मित्रांनो वेळ थोडा कमी असतो. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर. त्यानंतर मित्रांनो काय, GK साठी तुम्ही स्वतः वाचन करा. आणि मराठीसाठी, मराठी मित्रांनो आपली मदर टंग आहे, त्यामुळे मराठीचं तुम्हाला जड जाणार नाही. आधी मराठीचा एक चॅप्टर वाचा, त्यानंतर तेच चॅप्टर इंग्लिशमधून वाचा, जेणेकरून तुम्हाला इंग्लिशसुद्धा सोपी जाईल. ओके, आणि त्यानंतर ओके याचे 25 प्रश्न, एक पुस्तक वाचून मित्रांनो तुम्हाला 25 प्रश्नांची तयारी होईल. इथे एक पुस्तक बट डाटा जास्त आहे म्हणून मी या घटकाला सर्वात शेवटी घेतलं. आता तुम्हाला नेमकं करायचं काय आहे, फक्त तुम्ही याच्यावर भर द्या. जास्त याच्यावर भर द्या. हे तर तुम्हाला मी करून देतच आहो ना सिलेबस पूर्ण. म्हणजे 4 महिन्यांमध्ये, 4 मंथमध्ये मी तुम्हाला हे कंप्लीट करून देतो. 4 मंथमध्ये प्रयत्न करतो. आणि समजा ॲड जर आली, मधामध्ये ॲड आली, तर जास्तीत जास्त क्लासेस प्रोव्हाइड करीन. दिवसाला 2-2 क्लास मी इथे अपलोड करीन. ओके, या ठिकाणी हे तुम्हाला करायचं आहे. सोबत इंग्लिशसाठी मी एक लेक्चर विचारणं झालं आहे त्याला, बस तो आता सांगेल, उत्तर देईन. जर त्यांना हो म्हटलं तर तुम्हाला इथेच मी फ्रीमध्येच इंग्लिश प्रोव्हाइड करून देतो. आणि हां, समजा त्यांनी नाही म्हटलं तर कोणी ना कोणी मी पाहून घेतो, तुम्ही काळजी करू नका. आणि जरी नाही भेटला तरी हे 2 सब्जेक्ट कंप्लीट झाल्यानंतर वेळ राहिला तर मी स्वतः तुमचं इंग्लिश घेऊन देईन फ्रीमध्येच. ओके, बरेचसे लोक पेड क्लास चालू करा म्हणताय, म्हणजे कोर्स कंप्लीट झाला पाहिजे म्हणून पेड क्लास चालू करा म्हणताय. बट मित्रांनो फीस कोण घेऊ, कारण की ज्यावेळेस माझं सिलेक्शन व्हायचं होतं मित्रांनो, त्यावेळेस मला पण क्लास लावण्याची, माझ्याकडे पण क्लास लावायचे पैसे नव्हते किंवा एक पुरेसे पैसे होते. बट एक भीती होती का, समजा हा क्लास लावला तर खरंच त्या क्लासमध्ये आपल्याला एक दर्जेदार गायडन्स भेटेल का, की त्यापेक्षा सेल्फ स्टडीज करू, हे पण प्रश्न मनामध्ये होते. म्हणजे एक प्रकारे पैसे काही प्रमाणामध्ये होते, नव्हते म्हटले तरीही चालेल. बट संबंधित तो क्लास लावल्यानंतर एवढे पैसे 2,000 वगैरे फीस भरल्यानंतर त्या क्वालिटीचं तिथे नॉलेज भेटेल का, तेवढं गायडन्स भेटेल का, ही भीती होती त्यावेळेस माझ्या मनामध्ये जास्त मित्रांनो. त्यामुळे मी क्लास लावली नाही आणि सेल्फ स्टडीलाच जास्त महत्त्व दिलं. त्यामुळे मी पण तुम्हाला हेच सजेस्ट करतो की क्लासवर पैसे खर्च करण्यापेक्षा सेल्फ स्टडीला जास्त महत्त्व द्या. आणि हे तर तुम्हाला मी करून देतच आहो फ्रीमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. आणि इंग्लिशसाठी मी एक लेक्चर बघून राहिलोच आहे. तो जर मिळाला तर मग काय तुमचं मेन विषय सगळे भेटून जाईल ना. मग काय मराठी तुम्हाला होऊन जाते, GKसाठी थोडं वाचावं लागेल. आणि समजा हा सिलेबस, याचा सिलेबस कंप्लीट झाला तर मी स्वतः तुम्हाला इंग्लिश कंप्लीट करून देईन. किंवा या 10-12 दिवसामध्ये कोणी भेटलं लेक्चर तुम्ही सरळ एक शिक्षकच लावून देईन तुमच्यासाठी. इथपर्यंत गोष्टी तुमच्या क्लिअर आहेत. त्यामुळे आणि मार्गदर्शन गायडन्सची मित्रांनो तुम्ही बिलकुलही काळजी करू नका. चॅनलवर तुम्हाला मी नेहमी गाईड करत राहीन, मार्गदर्शन करत राहीन. आणि ही क्लास तर कधी मित्रांनो आपली बंद होणार नाही.
सिलेबस कंप्लीट होईपर्यंत हे क्लास अजिबात मित्रांनो थांबणार नाही, क्लास चालू राहील. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. भलेही मित्रांनो जग तुमच्यापासून दूर जाईल, भलेही तुम्हाला जग सोडून जाईल, एक व्यक्ती नेहमी तुमच्या पाठीशी आहे मित्रांनो. तुम्ही मला तुमचा छोटा भाऊ समजू शकता, मोठा भाऊ समजू शकता, एक गाईड समजू शकता, गुरु शिक्षक समजू शकता. ओके. त्यानंतर आणि हां, तयारी करताना मित्रांनो बऱ्याच वेळेस मित्रांनो तुम्हाला बरेचसे लोक मागे खेचण्याचा प्रयत्न करतील. माझ्याही बाबतीत या गोष्टी झाल्या आहे. तुमच्या बाबतीत तुमच्या कमेंट्सवरून मला कळते, बरेचसे लोक मला पर्सनल टेलिग्रामवर मेसेज करतात, त्यावर मला कळते की नेमकं ज्यावेळेस माझी सिच्युएशन जशी होती पास व्हायच्या आधी, बरोबर तुमचेच मित्रांनो तशीच सिच्युएशन तुमची आहे. त्यावेळेस पण काही लोक आता मागं तर खेचण्याचा प्रयत्न करण्याचा आहे. तुमच्याकडे काही नसताना बरेचसे लोक तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील. बट तुम्हाला फक्त शांत राहून स्टडी करायचा आहे, काहीही काळजी घ्यायची नाही. तुम्हाला फक्त शांत राहून स्टडी करायचं आहे. तुम्हाला फक्त तुमची मेहनत कायम ठेवायची आहे. लोकांना मित्रांनो बोलून उत्तर देऊ नका. तुम्ही फक्त काम करा, तुमची मेहनत करा, तुमची सक्सेस त्यांना उत्तर देईल. ओके. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे तुमची. आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि हां, यानंतर मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये काय काय गोष्टी करून की मी अभ्यास कसा केला, मी कसा अभ्यास केला आणि गायडन्स कसे घेतले, कोणाचे घेतले, यासंबंधी मित्रांनो माहिती देईन, जेणेकरून तुम्हाला एक मोटिवेशन मिळेल. आणि मी ज्या व्यक्तीचं गायडन्स घेतले त्या व्यक्तींनी 4 एक्झाम क्रॅक केले आहे, 4 एक्झामचा रिझल्ट आला आहे. त्याच्यापैकी 3 एक्झाम ग्रुप सीचे आहे, बरं, 1 एक्झाम ग्रुप डीचे आहे, 3 ग्रुप सीचे आहे. ओके. आणि ते व्यक्ती मित्र या एक्झाम क्रॅक करायच्या आधीपासूनच माझी मार्गदर्शक आहे. या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली आधीपासून मी स्टडी केला. ओके. आणि माझ्याबद्दल तुम्हाला माहीतच आहे, 3 एक्झाम क्रॅक केल्या, त्यापैकीच एक ग्रुप सीची आपली तलाठी, त्यामध्ये 25 पैकी 25 मॅथमध्ये होतेच. त्यामुळे गणित बुद्धिमत्तेची तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण की ऑलरेडी मी पैकीच्या पैकी मार्क्स घेतले आहेत. आणि यामुळे मला माहीत आहे गणित बुद्धिमत्तेसाठी प्रश्न नेमके कसे येतात, काय लेवल असते एक्झामच्या म्हणजे प्रश्नांची लेवल काय असते, अभ्यास कसा करायचा, किंवा तुम्हाला नेमकं काय द्यायचं एक्झाम क्रॅक करण्यासाठी, काय द्यायचं, कसे प्रश्न निर्माण करायचे किंवा कसे प्रश्न येतात, सर्व गोष्टी मला माहीत आहेत. त्यामुळे तुम्ही याची अजिबात काळजी करू नका. याच्यामध्ये 24 ते 25 मार्क ज्याला अजिबात काहीच बेसिकसुद्धा येत नसेल त्याला 22 आणि 22+ मार्क्स मिळवून देण्याची मित्रांनो माझी गॅरंटी आहे. तुम्ही 1% आता काळजी करू नका गणित बुद्धिमत्तेसाठी. सर्व सिलेबस तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचा मी कंप्लीट करून देतोच आहे. इंग्लिशसाठी तुम्हाला सर्व सांगितलं आहे. एखादी शिक्षक भेटला तर बघतो, नाही भेटला तर गणित बुद्धिमत्तेचं कंप्लीट झाल्यानंतर मी स्वतः शिकवून देईन. बट तोपर्यंत पेपर नाही गेला पाहिजे हुकून. ओके. मी बघत आहो इंग्लिशसाठी शिक्षक वगैरे. आता एक बघितलं त्यानं आता हो म्हटलं पाहिजे. ओके. आशा करतो तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ समजला असेल. जर व्हिडिओ समजला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा. थँक्यू.